आहे, अनेक चांगले अधिकाऱ्यांनी इथे काम केलेलं आहे आणि मी खूप आभारी आहे की मला इथे काम करण्याची संधी मिळाली आणि माझा कॉन्ट्रीब्युशन करण्याची एक संधी मिळाली. जिल्ह्यामध्ये खूप इंडस्ट्री आणि इश्यूज सॉल्व्ह करत होतो. आपण सर्वांनी एक टीम म्हणून माझ्यासोबत काम करण्याची संधी मला मिळेल याची मला अपेक्षा आहे आणि आपण सर्वांना मी आपले पुढील करिअरसाठी पण खूप खूप शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी मेहनत करून मिनू मॅडमच्या अध्यक्षतेखाली त्याचे नेतृत्वाखाली आपण सर्वांनी मोजक्या शब्दांमध्ये आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आता सगळे ओके थोडासा गॅप द्या ना, इतर विभागाचा हो जाएगा. समोर आहे बॅटरी बरोबर ठीक आयोजन इकडे बघा सर या काकाचं कसं बाजूला जे शासनाची योजना आहे, जे महत्त्वाकांक्षी केंद्रीय योजना आहे राज्य शासनाची, ती आम्ही यशस्वीपणे राबवलेली आहे आणि त्यामध्ये प्रत्येक कर्मचारी आणि अधिकारीचा सहभाग होता. आज या कार्यक्रमामध्ये सर्वांनी जे त्याचे मत व्यक्त केलेले आहे आणि त्यामध्ये मागच्या 1 वर्षाचे जे अनुभव होता त्याबद्दल विचार आणि चर्चा केलेली आहे. हे नक्की पुढे जाण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, कारण मागे जे घडलं, जे चांगल्या गोष्टी आहेत त्याच्याकडून शिकणं आणि नवीन संकल्पनेतून पुढे जाणं हे गरजेचं आहे. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये जे काही आपण मत केलेले आहे त्याच्या आधारे नक्की जिल्हा परिषदमध्ये चांगलं काम होईल अशी माझी खात्री. ग्रामीण भागातील विकास कामावरती आपण समाधानी आहे? मी समाधानी आहे, पण काम अजून खूप करायचं आहे. खूप सगळ्या योजना आहे आणि त्यामध्ये काम करत राहणं. जे लोक आहे त्यांना सगळे लाभाची गरज आहे, ज्याच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, त्याच्यापर्यंत पोहोचणं आमचं काम आहे, त्याचं पण आहे आणि त्याच्या आधारे पुढे काम करणं. शिक्षण, आरोग्य आणि पाणी पुरवठा याच्यामध्ये असे कोणते काम केले? सध्या याच्यावर चर्चा करणं बरोबर नाही, कारण काम झालेले आहे आणि त्यामध्ये प्रत्येकाचं योगदान आहे. त्यामध्ये जे सर्वांनी त्याचे मत व्यक्त केले त्याच्या आधारे आम्ही काम करतो. तर तुमची ट्रान्सफर आता कुठे झाली आहे? माझी ट्रान्सफर आता नागपूरला झालेली आहे. एक महापालिका आहे. महापालिकेतून कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दॅट आणि हॅपी. स्वागत समारंभाचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाला सर्व अधिकारी कर्मचारी आणि प्रतिसाद दिलेला आहे. विशेष म्हणजे सरांवर आणि मॅडमवर आपले लक्ष विचारात घेऊन अधिकारी कर्मचारी संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. ते दर्शवते की सरांबद्दल आपलेलं अधिकारी कर्मचाऱ्यांचं प्रेम. तर अतिशय प्रामाणिक एक कार्यक्रम त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व विभागांमध्ये काम केलेलं आहे आणि ग्रामविकास असा आहे की हा अवजारच आहे, कधीच संपत नाही. त्या पद्धतीने आपल्याला एवढं काम करत राहावं लागणार आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने मॅडम कार्यकारी मंजू मॅडम यांचा स्वागत समारोह सोहळा जिल्हा परिषद प्रशासनाने आयोजित केला होता आणि हा स्वागत समारंभ सोहळा आणि कृतज्ञता सोहळा अतिशय उत्तम रीतीने सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी संपन्न केला आहे. तसेच आदरणीय अंकितजी सरांना पुढील कारकिर्दीसाठी आणि भावी आयुष्यासाठी संपूर्ण जिल्हा परिषद प्रशासनाने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत आणि पुढील कालावधीमध्ये आदरणीय अंकित सरांना सुख, शांतता, समृद्धी, आयुष्य, आरोग्य, यश, समाधान आणि कीर्ती लाभावी यासाठी आम्ही सर्वांनी मनापासून प्रार्थना केलेली आहे आणि आदरणीय मंजू मॅडम यांच्या